पाहायला मिळतो। आणि अगदी त्याच वेळेला ग्लेन मॅग्राथ याची पिंक फाउंडेशन, त्याच्या पत्नीचं निधन झालं आणि ब्रेस्ट कॅन्सर साठी हा पिंक कलर ची थीम वापरली जाते आणि म्हणून की काय पिंक बॉल आला, पिंक कलरची टी शर्ट्स आणि ग्लेन मॅग्राने ते नेहमीच प्रमोट करत असताना आपण पाहायला मिळालंय। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। माझ्यासोबत जॉईन झालेत तुम्ही संदीप म्हात्रे यांना पाहता आहात गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये। दोन ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ पाटील आणि उदय तांडेल या पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। आघाडीची जोडी ज्याने मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय। तुमचा वंडर बॉय अर्थात परेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी। मागील मॅच मध्ये त्याला 2 जीवदान मिळाले आणि सिद्धिविनायक भिंगारी अर्थात या स्पर्धेमध्ये परी 11 या नावाने संघ खेळत होता। सिद्धिविनायक भिंगारी स्पर्धेच्या बाहेर गेला याचं एक मात्र कारण होतं ना त्यांनी केलेलं क्षेत्ररक्षण। 4 ते 5 कॅचेस सोडल्या त्याच जोरावरती ते सामन्यामधून आणि मॅच मधून बाहेर गेले। ही चर्चा निश्चितच होत असताना पाहायला मिळाली। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय। दाऊजीला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। पहिल्या षटक घेऊन दाऊजी अराउंड विकेटने पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला, वॅकंट एरिया। पहिल्या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर परेश ठाकूरच्या बॅटमधून चौकार। थँक्यू। या खेळाडूची टायमिंग अद्भुत आहे। अगदी त्याच वेळेला तो एक प्रतियश प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। रायगड संघ ज्या ज्या वेळेला खेळतो किंवा उरण तालुक्याचं क्रिकेट असेल किंवा अगदी त्याच वेळेला गावदेवी गावठाण संघ ज्या ज्या वेळेला खेळतो ना त्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा सध्याच्या घडीला दुत्तुम गावाचं क्रिकेट खेळत असताना ज्या खेळाडूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला खेळाडू अर्थात परेश ठाकूर याच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय। CI11 या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। भैरवनाथ CI11 भैरवनाथ दुत्तुम टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला, यावेळेला डाऊन द ग्राउंड केला, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली। फलंदाज क्रमांक पहिला मॅचची गोल्डन विकेट परेश ठाकूर बाद। हॅलो थँक्यू। या दरम्यान प्रांसी 11 न्यू यंगस्टर वाहाल आणि आर्या स्पोर्ट्स ओवले आपण आपल्या टी शर्ट कलेक्ट करण्याकरता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे। वाहाल आणि ओवले पुढची मॅच खेळवली जाईल। हॅलो, एक सुंदर गीत आपण ऐकलं अर्थात जिथे कोळी गीत येत असताना पाहायला मिळालं सोन्याची चमक आणि आगरी कोळ्यांची धमक कदापिही कमी होणार नाही आणि होई नये। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत 4 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेटचा खेळ पाहणं 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे या स्वरूपाचा पाहायला मिळाला। पहिला बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद झाला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित गरत। दाऊजी पुढचा बॉल यावेळेला खोलामध्ये लोअर फुलटोस बनवला, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलेत। एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येते कव्हर पॉइंट क्षेत्रामधून। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते 5। तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जिथे मैदानाच्या आतमध्ये दुत्तुम टीम खेळते ती सानपाड्याच्या अगेन्स्ट। 2 क्रिकेट मधील दिग्गज संघ दादा संघ विदिशा 11 सानपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट CI11 दुत्तुम मैदानाच्या आतमध्ये खेळते आहे। क्रिकेटचा खेळ हा उतार चढावने भरलेला आहे। अप्स अँड डाऊन्स क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळतात आणि हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद, तिसऱ्या बॉलवरती सिंगल। पुढचा बॉल सिद्धेश हा चेंडू इथे मात्र सिद्धेशसाठी वेगाने टाकला गेला दाऊजीच्या माध्यमातून। उजवे यष्टीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू इथे पाहायला मिळतोय। त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, त्याची ऍक्शन सर्व गुण संपन्न असा गोलंदाज दाऊजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय। एक युवा आणि प्रतिभावान असा खेळाडू गोलंदाजी करत असताना कुतूहलाचा विषय हा राहिलाय ना की वेगाशी कॉम्प्रोमाइज त्याने केलं नाही। यावेळेचा बॉल सरळ बॅटने केला, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, इथे फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज क्रमांक दुसरा बाद।
5 धावा दापोलीकरवरती असताना दुसरा धक्का इथे दिलाय. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहेत. ही पडझड थांबवावी लागेल. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इथे इनिंग लडखडते की काय, एका मागोमाग एक धक्के दिलेत. हा स्ट्रोक आपण पाहिला होता ना सिद्धेशचा, जो मला वाटतं कॅचिंग प्रॅक्टिसच होती केवळ क्षेत्ररक्षकासाठी. 2 बॉल त्याने फेस केले. तो डायमंड डकचा गोल्डन डकचा शिकार होत असताना पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं परेश ठाकूर 2 बॉल 4 धाबा त्याच्या बॅटमधून आला. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. निलेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. एक जुना जाणका खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. अनुभव हा क्रिकेटच्या गुरुक्षेत्रावरती महान गुरु मानला जातो. उजव्या यशीच्या बाहेर रूम दिलाय, कट केला. स्क्वेअर कट करत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर पुढच्या बॉलवरती चेंडूला पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. टीमचं आम्ही लक्ष वेधू की आपण देखील उपस्थित व्हा. कॅप्टन या आपण लक्ष वेधूयात. आर्या स्पोर्ट्स ओळे टीम 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल दुसऱ्या षटकाच्या दरम्यान स्वयं यांना गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित करण्यात आला. स्वयं वास्कर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. एंड बदललाय, परंतु इथे कोण बदलल्यानंतर दृष्टिकोन कसा राहील ना हे पाहणे अत्यंत गरजेचं असणार आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर रोहित घरात 1 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली आहे. रणनीती बदलावा लागतील. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं असताना पहिल्या बॉलवरती एक्सचा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. एक्सऑर्डिनरी स्ट्रोक चौकार. येस चेक दीजिए. आर्या ओले संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. वाहाल संघाचा कॅप्टन प्लीज लगेच आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आणि टी शर्ट लगेच आपण कलेक्ट करायचे आहेत. धन्यवाद. 13-2 चौकार येत असताना इथे पाहायला मिळाला. कॅप्टन फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वाहा टीमचा कर्णधार उपस्थित झाला. एक चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला न्यू यंगस्टर वाहा टीम खेळते. प्रयास कोळीचा खेळ कालच्या रजनीमध्ये वाखाणण्याजोगे राहिला, ज्याच्या नावावरती बाईक येत असताना पाहायला मिळाली. आणि सध्याच्या घडीला हे चर्चेतील नाव आहेत. मैदानाच्या आतमध्ये चौकार आला रोहित गरजच्या बॅटमधून. हिटमॅन बॅटिंग करतोय आणि नीडर अंदाजामध्ये त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या यशीच्या बाहेर होता. यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर 9:18 करावे गावामध्ये धावांची चोरी झाली आहे. रन्स आल्यात त्या 2. जिथे 1 होती ना तिथे दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. क्षेत्ररक्षकाने हलगर्जीपणा दाखवला आणि त्याचंच कारण की काय 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 15-2 इथे पाहायला मिळते. रन्स अपेक्षित आहे, धावा आवश्यक आहे. जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये होतीये. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. चित्याची चपळाईने हरणाचा वेग. धावांसाठी चालू असणारी धाव ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहिला. कारण जो स्वयंचा चेंडू जो आपण पाहिला होता उजव्या यशीच्या बाहेर टाकला. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक होता. आडवा बॅटने केले हॅमर टू द ऑन साइड. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं होतं. क्षेत्ररक्षकाने वाट पाहिली, फेकी केली, परंतु ही रन्स इथे कंप्लीट झालेले पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत
2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वाढते, जिथे 17 धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅचचा हिरो या मॅच वरती स्वस्तात बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ पकड मजबूत करेल, तो अर्थातच विधीशा 11 सानपाड परंतु असं होऊ दिलेलं नाही आहे. ही पार्टनरशिप बिल्ड होतीये. रोहित गरज चांगली बॅटिंग करतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होईल. केवळ एका धाव्याने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतो आहे. एक धाव फार महत्वाची राहते क्रिकेटमध्ये. एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला महत्व फार असतं. एक धाव फार इम्पॅक्टफुल राहणार आहे. कारण एक धाव किती महत्वाची असतं ना, ही न्यूझीलंड संघाला जाऊन विचारा. विश्वचषकामध्ये परास्त झाले होते इंग्लंडच्या अगेन्स्ट. 2 वेळेला फायनलची मॅच टाय झाली आणि सामना केवळ जिंकला तो इंग्लंड संघाने चौकारांच्या जोरावरती. 18-2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संयम. आडवा बॅटने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक धक्का. तिसरा फलंदाज निलेश ठाकूर बाद. थँक्यू. डीसी. 18ला तिसरा धक्का. तिसरा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करा. प्रसिद्धी आपोआप आपल्या पायाची धूळ बळेल. आणि खऱ्या अर्थानं या गोलंदाजाने एक्झॅक्टली तेच केलंय. पहिल्या 4 बॉलवरती रन्स आल्या. 5व्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. आणि जिथे हार म्हणायला तोही तयार नाही. 18ला 3 धक्के इथे दिलेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीतला दर्जा, क्लास आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. किंबहुना गोलंदाजी या दर्जाची राहिली आहे ना की गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्याला हेच सांगितलं की जो देईल आम्हाला त्रास आम्ही घेऊ त्याचा क्लास. सिम्बा सिनेमा मधील डायलॉग आहे आणि तो मला आठवला. पुढचा बॉल स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चौकार. थँक्यू. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. चला 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी यायला हवं. 22 धावा धावफलकावरती आहेत. 3 धक्के ते दिले. 3 फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाले. परंतु तदनंतर प्रणित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकत असताना आपले फटके जे आहेत ते प्रतिस्पर्ध्याला चटके देणारे राहतील हेच सांगत असताना पहिल्या बॉलवरती त्याने चौकार ठोकलाय. 2 षटकांचा खेळ संपला. करंट रन रेट आपण 11चा पाहतोय. जर 11च्या धावगतीने धावा आल्या तर 44 बनतील. 15च्या धावगतीने आल्या तर 52 बनतील. 17च्या धावगतीने आल्या तर 56 बनतील. 19च्या धावगतीने आल्या तर 60 बनतील. हा प्रोजेक्टेड स्कोर आहे. परंतु महत्वाची बाब 5 चेंडूमध्ये 10 वरती रोहित गरत नॉट आउट आहे. परेश ठाकूर 2 बॉल 4 धावा. त्याच्या बॅटमधून निलेश ठाकूर 2 बॉल 4 धावा. त्याच्या बॅटमधून प्रणित ठाकूर 1 बॉल 4 वरती तो नॉट आउट खेळतोय. 1 षटक हाताला. दावजीने 2 धावा 2 विकेट प्राप्त केल्या. 9 धावा खर्च केल्या. सेमने 1 षटक 13 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. हा लेखा जोखा पीटीसीचे माध्यमातून आपण पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल होईल 3ऱ्या षटकाच्या दरम्यान. ओमकारला इथे इन्व्हाइट करण्यात आलाय. हा तोच ओमकार आहे ज्याने मागील मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं आणि अर्धशतक ठोकत असताना 56 धावांची एक महत्वपूर्ण योगदान देणारी इनिंग त्याने या स्पर्धेमध्ये साकारलेली पाहायला मिळाली. बदल करण्यात आला. कृष्णाला इथे इन्व्हाइट करण्यात येत आहे. कृष्णा जयस्वाल गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 22ला 3. शांत आणि संयमाने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला आपण रोहित गरतला पाहतोय.
रोहित गरतकडे टेम्परामेंट आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु त्याच्याकडे असणारी धीरोदार्तता ही फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकाराने खेळ बनत नाही, त्यासाठी संयम हा फार महत्वाचा राहतो. अनेक वेळा म्हणतो ना की आपण धीर धरा, संयम ठेवा, भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. तेच करत असताना या खेळाडूंना आपण पाहतोय. कृष्णाचा पहिला बॉल इथे कवचला खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. आणखीन एक धक्का. चौथा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. रोहित गरत बाद. तसेच अनिरुद्ध डावरकर सर यांची देखील उपस्थिती आपण पाहताय. नितीनजी पाटील सुरई, भिवंडी, करावे गाव आणि करावे गावचं त्यांचं ऋणानुबंध. अनेक मान्यवर पाहुणे या व्यासपीठावर. खरं तर मॅच ऑन आहे आणि विश्लेषण चालू आहे जयेश भोसले सरांचं आणि याच दरम्यान या मान्यवर सर्वच पाहुण्यांचा, कारण मान्यवर पाहुण्यांची खूप मोठी मांदी आली आहे जयेश सर, त्याच्यामुळे प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान केला गेला पाहिजे. ही परंपरा करावे गावाची, नवी मुंबई शहराची आणि आपल्या हिंदू परंपरेनुसार सर्वच मान्यवर पाहुण्यांचा अतिथी देवो भव असा सन्मान केला जात आहे. यानंतर सुशांत भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. सुभाष भाऊ आदरणीय व्यावसायिक मित्र परिवार, मी म्हणेन खऱ्या अर्थाने आपण पाहता हे मान्यवर व्यक्तिमत्व आणि दर्शनजी भोईर जुहुगाव या सर्वच मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या केला जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. कृष्णाला विकेट प्राप्त झाल्यानंतर त्याने धाबा थांबवण्यामध्ये यशस्वी राहिला. 23-4 पुढचा बॉल. यावेळेला खोलात बॅटची लिडिंग एज घेतली. वॅकन्सी एरिया, रन्स प्राप्त होतील. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात ते केवळ एक सिंगल. एका धाव्याने काही फरक पडणार नाहीये प्रतिस्पर्ध्याला, कारण मागील मॅच मध्ये ज्या टीमने 81 धावा बनवल्या होत्या त्यांच्या समोर एक विशाल काय असं लक्ष उभं करावंच लागणार आहे. 24-4. चेक आदरणीय मान्यवर पाहुणे दर्शनजी भोईर जुहुगाव, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं कार्य आणि त्यांच्या पिताश्रीच्या पावलावर खऱ्या अर्थाने नवी मुंबई क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आदरणीय दर्शनजी भोईर जुहुगाव यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. व्हॉट अ कॅच. एक्सिलेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी तेजस पाटील. एक चांगला झेल त्याने टिपला. 5वा धक्का, 5वा फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती. फुललेनचा बॉल होता, लोअर फुलटॉस पिक केला राज ठाकूरने. ऑन साइडला केला, हवेमध्ये राहिलेला बॉल. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं होतं, हँड आणि कॉर्डिनेशन चांगलं होतं, बॉडीचं संतुलन बनवलं आणि 5वा धक्का, 5वा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. दुत्तुम टीमचे 5 फलंदाज बाद झालेत. एक बाब नोटीस करण्याजोगी आहे की ते षटकार मारत असतानाच बाद झाल्यात. बाउंड्री लाईन वरती कॅचेस टिपल्या गेल्यात. 5च्या 5 फलंदाजांचे. 24-5. प्रेडेटर स्कोर सांगतो की 36 इथून बनतील, परंतु कृष्णा काय गोलंदाजी त्याने केली आहे यावेळेला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. आउट ऑफ द पार्क. षटकार.
थँक्यू. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून, षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 30-5 कमी गतीने टाकला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतो. एक सिंगल इथे प्राप्त निश्चित होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? सेकंड जोखीम घेतलीये रिक्स आणि इथे तोटा होतोय. ज्या बॅटरने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला तो दुसऱ्याच बॉलवरती क्रिकेटची आत्महत्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये निहाल पाटील बाद. मॅच शिरवले 11 शिरवणे आणि सुमित कुमार अँड कंपनी करावे 11 हे समाप्त करा. याच्यानंतर फ्रान्सी 11 न्यू यंगस्टर वाहाल, आर्या स्पोर्ट्स ओवले. वाहाल आणि ओवले असा सामना खेळला जाईल पहिल्या पात्रता फेरीतील. हा पहिला सामना खऱ्या अर्थाने आपण पाहता जयजी भोसले सर सुमधुर असं मराठी भाषेचं विश्लेषण. या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत मी म्हणेन. आणि याच दरम्यान काही वेळातच समालोचक, सूत्रसंचालक आणि निवेदक आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दीपकजी पाटील सरांचं देखील शुभ उपस्थिती आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल हे विश्लेषण. धन्यवाद. 31-6 बाद झालेत. 31 धावा धापलकावरती 6 धक्के दिले. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्क वरती ओंकार तोंडपे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये अर्धशतक जो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावे राहिलाय तो आत्मविश्वास त्याचा निश्चितच वाढवेल. आणि या सामन्यामध्ये तो कसं प्रदर्शन करतोय ना हे फार महत्वाचं असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या एक मोठा स्ट्रोक खेळणारा बॅटर जिथे बाद होत असताना आपण पाहिलं होतं ते अर्थातच निहाल पाटील बाद होत असताना पाहायला मिळाले. 2 बॉल 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. चेक या दरम्यान आदरणीय समीर पाटील वाहार नगरीचे सरपंच आणि आदरणीय अमर पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. वेलकम सर्व मान्यवर पाहुण्यांचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अमरजी पाटील साहेब उपस्थित असतील तर आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. समीरजी पाटील साहेब आपले हार्दिक स्वागत. 31-6 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दुत्तम टीम 32 धावा धापलकावरती आहेत. एक्स्ट्रा येत असताना पाहायला मिळाले. ओंकार पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रणित साठी यावेळेचा बॉल सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. सन्मान शुभ सत्कार या व्यासपीठावर केला जाईल. आमची आयोजन कमिटी मोनिश तांडेल या तसेच समीर पाटील वहार नगरीचे सरपंच आणि अमर पाटील खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाचं स्वागत आपण पाहताय. उपस्थिती कमी वयामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील समीर पाटील यांची वाटचाल, यशस्वी वाटचाल. यावेळेला आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आकाशाला गवस निघालात. हवेच्या लाटांवरती स्वार होत स्ट्राईक केलं आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. थँक्यू. खासदार चषक 2025 आणि 2 बंधूंची जोडी तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. मयूरजी तांडेल साहेब तथा आशिषजी तांडेल साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहता. या स्पर्धेचे जनक. स्कोर कार्ड वरती धावा त्या 44 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल ऑन साइडला हेलिकॉप्टर खेळलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हॅलो
चेक फ्रान्सी 11 यंगस्टर वाहाल आणि आर्या स्पोर्ट्स ओवले. चला दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करता यायचं आहे, लगेच सज्ज व्हायचं आहे. याच दरम्यान समीर पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहताय वाहाल नगरीचे सरपंच. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये तरुणांनी वाटचाल केली पाहिजे. येणारा काल हा तरुणांचा असेल या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला, आणि वाहाल नगरीमध्ये एक चांगलं कार्य समीरजी पाटील आणि करावे गावाचं एक वेगळं नातं एक ऋणानं बंद आहे, आणि त्यांच्या समेत अमर पाटील यांची उपस्थिती आपण पाहताय. यावेळेला आणखीन एक धमाका, लांब लचक, जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होते, प्रयत्न चांगले होते, परंतु चेंडूने ओलांडली सीमारेषा. पुढच्या बॉलवरती आणखीन एक षटकार. अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना ते अर्थातच C11 दुट्टुम या टीमचं. थँक्यू. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, अनस्टॉपेबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती अर्थात प्रणीत ठाकुरची. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. प्रयत्न चांगले होते, क्षेत्ररक्षक होते, रिले स्वरूपामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला, कॅच निसटलाय आणि षटकार आलाय. 54 धावा धापलकावरती. 54 ऑन दी बोर्ड. धावांची लई लूट झाली आहे. पुढचा बॉल हाफ फ्रॅकरा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. हा झेल देखील निसटलाय. प्रयत्न होते की व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं होतं गोव्याच्या बीच वरती खेळत असताना, असंच वाटू लागलंय. झेल निसटला. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. अब तक 56. ओंकारने सपाटून मार खाल्लाय. 5 बॉल मध्ये 25 धावा त्याने खर्च केल्यात. रन्स आल्यात पहा. प्रणीत ठाकूर 7 बॉल 29 वरती नॉट आउट आहे. हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 56 धावा धावफलकावरती. एक क्षणाला असं वाटत होतं की संघ मॅच मधून बाहेर गेलाय, परंतु प्रणीत ठाकूर काय बॅटिंग परफॉर्मन्स राहिला. अनस्टॉपेबल लेजर शो त्याच्या बॅटिंगचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नेत्रदीपक फलंदाजी त्याने केली. पूर्वार्धाचा खेळ संपला. 57 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज इथे ऍक्शन रिप्ले शेवटचा बॉल आपण 56 पाहतोय. 57चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवरती बाद होत असताना आपण पाहतोय. अर्थात नितीन बाद होईल धावफलकावरती. त्या 56-57चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. या आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. येस थँक्स अ लॉट सर. फ्रान्स 11 यंगस्टर वाहाल आणि आर्या स्पोर्ट्स ओवले. मी मान्यवर पाहुणे समीर पाटील आणि अमर पाटील यांना विनंती करेन आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. आदरणीय समीर पाटील वाहाल नगरीचे सरपंच आणि खऱ्या अर्थाने सामाजिक राजकीय क्षेत्रात या युवकाची एक चांगली वाटचाल, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अनेक कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवण्याचा बहु समीर पाटील यांना लाभलेला आहे. आणि त्यांच्या समवेत अमर पाटील. वाहाल आणि ओवले आणि आपण पाहू शकाल सामना समीर पाटील मान्यवर पाहुणे यांच्या शुभ हस्ते. आज स्पेशल कॉइन आहे खासदार चषकाचा. एका बाजूला बाल्यामामा, दुसऱ्या बाजूला खासदार चषक, आणि अमर पाटील एक चांगला क्रिकेटपटू, आणि यांच्या शुभ उपस्थितीमध्ये शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. बाल्यामामा. यस बाल्यामामा. ओवले. ओवले संघाचा टॉस जिंकलेला. आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. आणि किती धावांपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 रोखण्याचा प्रयत्न करू. यस कॅप्टन ऑफ ओवले. ओवले नगरीमध्ये खूप मोठ्या स्पर्धा होतात, मात्र खासदार चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा हे चित्र पाहताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एकंदरीत आपण काय म्हणाल हे चित्र पाहताना आपल्या मनामध्ये सध्या काय भावना आहात? या करावे नगरीमध्ये दमदार खासदार भिवंडीचे बाल्यामामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. स्पर्धा तर खूप छान आहे आणि आयोजन खूप छान आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्यामुळे भाऊंचं आभार. यस बेस्ट ऑफ लक. वाहाल टीमचा कॅप्टन यंग टॅलेंटेड आहे माझ्यासोबत जोडला गेले. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागेल. एखादा आकडा आपला अचीव करायचा. कुठला आकडा आपल्या मनामध्ये आहे? 60 ते 5 करू.
एकंदरीत वहाल नगरी म्हटलं तर समीर पाटील या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थाने आणि नाईट क्रिकेटची प्रतियोगिता आज आयोजक आशिष तांडेल यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ज्यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा आहे आणि माझ्यासोबत समीर आहे, समीर पाटील, करावे गाव आणि करावे गावाचे आपले नातेसंबंध आणि आपण देखील मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजन केलेले आहे. मात्र खासदार चषकाचं दिमागदार आयोजन आणि आशिष तांडेल यांनी हा मित्र परिवार जोडलाय. विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आपण पाहताय. भव्य दिव्य व्यासपीठ, विविध क्षेत्रातील हे मान्यवर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. काय म्हणणार एकंदरीत या खासदार चषकाचं हे चित्र पाहताना? नाही, आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे, पण आयोजन करण्याच्या पेक्षा तुमच्या पाठीमागे किती लोक आहेत त्यामुळं होऊ शकत नाही. एकटा आयोजन करू शकत नाही आहे, कारण त्याच्यासाठी बॅकअप भरपूर लागतो नाईट आयोजन करण्यासाठी. हे खूप त्यांनी लोक जमवले, त्याच्यामुळे होऊ शकलं आहे. यस, बघा हे शब्द महत्वाचे आहे समीर पाटील यांचे, कारण ते देखील आयोजकाच्या भूमिके असतात. अनेक उपक्रम ते राबवत असतात आणि आशिष तांडेल यांच्या पाठीशी असलेला शेकडोंचा मित्र परिवार आणि त्या मित्र परिवाराने मेहनत घेतलेली आहे. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करेन की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. न्यूज फ्रॉम द टॉस का बॉस आणि ओवले संघानं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि गुरुवर्य आदरणीय दशरथजी पाटील या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद राकेश तांडेल. नुकतंच ज्यांचं समीर शेठ पाटील RR ट्रॉफीचे दमदार आयोजक आणि अमर पाटील ज्या भन्नाट स्पर्धा वयाच्या चला 19:15 टार्गेट दुतुम संघानं पहिल्यांदा काविल उतरवली भिंगारीवाल्यांची. बघूया आता दुसऱ्या संघाची काविल उतरवतात का, कारण हे काविल स्पेशलिस्ट गाव आहे. जगाच्या पाठीवर पहिलं हे सेंटर जॉन्डिस सेंटर आणि यांचं पण नाव आहे. तर प्रणित ठाकूर संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. विद्यमान सामना धुतुम वर्सेस सांडपाडा म्हणजे नवी मुंबई आणि रायगड असा हा विद्यमान सामना. 24 मध्ये 57 धावांची गरज. यस, अमरशेठ पाटील. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. पहिला दौडा दाखल ओमकार आणि राज. ओमकार टोणपे ना, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये दमदार बॅटिंग केली होती आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द ऑप्शन डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. अतिशय दमदार आयोजन या स्पर्धेचे दमदार आयोजन. आयोजक फक्त बाजूला आहे, दुसऱ्या नाचतात ना, नवरीपेक्षा करवली चिकनी. हॅलो हॅलो, थोडा सामना थांबवायचा आहे. या दरम्यान आपण पाहू शकाल RK बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सुधीर म्हात्रे साहेब, योगेश म्हात्रे साहेब आणि धीरज म्हात्रे साहेब यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहू शकाल. आणि गुरुवर्य बालामामांचे हे पुतणे आहेत, सख्खे पुतणे. आणि उद्योजक क्षेत्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एक अचिव्हमेंट आणि अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत असे आदरणीय सुधीर म्हात्रे साहेब, योगेश म्हात्रे साहेब आणि धीरज म्हात्रे साहेब यांचा गाड्यांचा ताफा आपण पाहू शकाल. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स उद्योजक क्षेत्रातील खूप मोठं नाव या ठाणे नगरीतील आणि भिवंडी नगरीतील आपण पाहू शकाल. आणि आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे, बालामामा, सन्माननीय खासदार यांचे सख्खे पुतणे आहेत. वेलकम वेलकम सर्व मान्यवर पाहुणे आपण पाहू शकाल. सुधीरजी म्हात्रे साहेब, योगेशजी म्हात्रे साहेब आणि धीरज म्हात्रे साहेब RK बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट अचिव्हमेंट पर्सनॅलिटी आहे आणि या उद्योग क्षेत्रामध्ये या ठाणे नगरीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि एक उद्योग क्षेत्रामधलं एक स्टँडर्ड नाव मी म्हणेन. आदरणीय साहेबांना विनंती असेल सुधीर म्हात्रे साहेब, योगेश म्हात्रे साहेब आणि धीरज म्हात्रे साहेब यांची शुभ उपस्थिती आपण पाहू शकाल. वेलकम मान्यवर पाहुणे. या शब्द सुमणाने आपल्या सर्वांचंच या मान्यवर पाहुण्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. खासदार आणि दमदार खासदार बालामामा यांच्या नावाने अंकित झालेली खासदार चषक 2025चा हा दिमागदार सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रंगलाय. धन्यवाद. आणि राकेश तांडेल ज्यावेळी भिवंडीला जेव्हा मामांची अशी स्पर्धा असते त्यावेळी नेहमीच हे नक्कीच असतात. RK प्रति आमचे विशाल म्हात्रे असते, विकेश म्हात्रे असते, बरेच असे नामवंत उद्योगभूषण. चला षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर 57 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. खासदार चषक 2025 हे दमदार आयोजन.
आणि हा शॉर्ट पिच चेंडू हाफ ट्रॅक आहे, पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, चेंडू लॉंगला ट्रॅव्हल होईल आणि हे मिळते 4 धावा. चांगला 6 धावासाठी बघूया दमदार टायमिंग, नेत्रदीप वटका, ग्लोरियस स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह. संघाची धावसंख्या झाली 6 वर. बिनबाद 600 दमदार सलामी, 57 धावांचा माग काढायचा आहे. सानपाडे संघाला विदिशा 11 सानपाडा विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी भैरवनाथ धोतोम शिया 11. गाड्यांचा जो ताफा आला, अतिशय आरके बिल्डर्सचे सर्व त्यांची ते टीम ते सिंडिकेट आहे. बॉलिंग मार्क तयार, राईट आर्म होते विकेट. षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर आणि हा यस पुन्हा चेंडू चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषेलगत, आणखीन एक चौकार, पुन्हा सीमारेषे आपलं फिल्डिंग. दरम्यान मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या आणि मिळते 4 धावा. यस सलग दुसरा चौकार. संघाची धावसंख्या झाली 10 वर. दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. याच्यानंतर वहाल विरुद्ध ओवळे. रायगड जिल्ह्यामध्ये 2 नामवंत संघ म्हणून समीर शेठ पाटील आणि अमर पाटील आरा ट्रॉफीचे दमदार आयोजक. कारण ज्या जेव्हा 90 म्हणते 8 भिवंडीमध्ये 80-90% स्पर्धा असताना सगळ्या बाल्यामामांचे आहेत टोटल. त्याच्यात 10-20 ते 25 आम्ही करतो. भिवंडी काय हा गोडाऊन आहे क्रिकेटचा. बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक पहिला प्रगती होता, राईट आर्म होते विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला टायमिंग, हुक केलाय, चेंडूला फेकून दिलाय आणि हा आणखीन एक तडाका, जबरदस्त ब्लास्ट आणि मिळते 4 धावा. नेत्रदीपक टायमिंग, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, विस्मयजनक फटका. दॅट शुड बी 4 रन्स. टोटल स्कोर इज 14. अंधाधुंद फटकेबाजी, दमदार बॅटिंग. हे देखो टायमिंग बेहतरीन. धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान. टोटल स्कोर 14. बिनबाद 14. धडाकेबाद सुरुवात. वेल बिगन, इट्स हाफ डन. खरे कराव्याचे क्रिकेट आहे ना, इथं हे वातावरणच वेगळं असतंय. खाण्यासाठी पिण्यासाठी अतिशय पोषक वातावरण. जो पिणार नाही तो पण इथं पिईल. राईट आर्म होते विकेट. खुजली सुटे, जिबेला खास सुटे, चटक लागते. हो यस, चॉप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जोरदार अपेल. बाबा पंचांचा निर्णय अंतिम असेल. अरे हे 2 पंच आहे सरसोळ्याचे, एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा आहे. त्यांच्या पुढे बोलू शकत नाही. एके बाजूला उकळ आहे, दुसऱ्या बाजूला मुसळ आहे. उदय तांडेल, पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज. बघा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. सासवणे गाव तो अलिबाग तालुक्यात सासवणे गाव हे ऑनलाईन मॅच बघत आहेत. कारण आम्ही जेव्हा असलो कॉमेंटीला की ते बघत असतात, शोधत असतात युट्यूबवर दर्शकपाठी कुठं आहेत, तर त्याने स्पर्धेत शुभेच्छा देणार. बघा त्यांचा हा फोन आहे ऑनलाईन. म्हणजे स्पर्धा कुठं राकेशने पोचली बघा, अलिबाग. कारण बघा समालोचन क्षेत्रातले इंदुरीकर महाराज ही ओळख आहे आपले. आणि जेव्हा क्रिकेटचा मोसम चालू होतो ना, तेव्हा आपल्याला फोन येतात. जेव्हा लग्नाचा मोसम चालू होता भटजीला फोन येतात कुठली तारीख निवडायची. तसं क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामधून असंख्य फोन येतात. उरण नगरीतून इंदुरीकर महाराज, हास्य सम्राट, शब्दांचा जादूगर, आदरणीय गुरुवर्य दशरथजी पाटील सर यांचं विवरण आणि यांचं विश्लेषण. येस, कॉल फॉर टेक्नॉलॉजी टीम. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, वाईड यॉर्कर. भेदक मारा, जालिम जलाल मारा, विषारी मारा, विखारी मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 14 वर. 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भागीरथी प्रयत्न. आणि हा येस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 6 चेंडू 14 धावा असं बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. 18 आणि 43 धावांची गरज. चला दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. खासदार बाल्यामामा चषक 2025 हे बहारदार आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचे मांदे आली. या स्पर्धेचे सर्व दमदार आयोजन. मयूर अभिमन्यू तांडेल आणि आशिष उर्फ पिट्या. आशिष कमी ओळखतात पण पिट्या ओळखतात.
पहिल्या संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगतीपथावर. सिद्धेश ठाकूर गोलंदाजीच्या बोहळ्यावर, रॅम्बर उंबरठ्यावर, बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाचा माग करताना, तगादा लावताना, रेटा लावताना, छडा लावताना अतिशय दमदार 18 मध्ये 43 धावांची गरज. अतिशय टार्गेट जरी कठीण असेल पण नथिंग इम्पॉसिबल इन क्रिकेट, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. अतिशय पण राईट आर्म, लेफ्ट आर्म आणि हा जरी मुन्नायदा आउटसाइड द आर्स्टम मुन्नायदा. अप्रतिम डिलिव्हरी, व्हॉट अ मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉन वॉल, धावसंख्या स्थगित, स्टेमित कोणती धावसंख्या रोडावली, धावसंख्या लुळली पडली 14 वर. सामना नक्कीच रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, जावा ही श्रींची इच्छा. किरण दळवी केडी आणि हा यस हाफ ट्रॅकर केले आक्रमण आणि हा पहिला दमदार पहिला ब्लास्ट. 6 धावांसाठी दमदार टायमिंग, अफलातून फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक. दॅट शुड बी हिज. संघाचा टोटल स्कोर झाला 20 वर. होळीच्या दिवशी नक्कीच आम्हाला फोन करत असतात बाल्यामाचे कट्टर समर्थक भूषण शेठ गुंदवली गावचे. आणि बनताना वाईस ऐशरस समेर महाराज देशाईन महाराज 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा फालका, 1 धाव मिळेल. टोटल स्कोर इज 21. आणि हा पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू उलटाय लेफ्ट लेगच्या दिशेनं आणि फलंदाज बाद होईल आणि धक्का बसेल. पहिल्या विकेटचा बदाम, पहिला गडी घालत, पहिला हजरा, पहिली गटडी वल्ली गेली, काशा गुंडाळला गेला. डीजे धावसंख्या 21, जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 36 धावांची गरज. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, दोन बलाढ्य टीम आमने सामने. आणि हा ये चेन्नमनायदा. ओ ग्रेट डिलिव्हरी. असं वाटलं होतं की वाईट जाईल परंतु पंचांचा मात्र अतिशय चांगली अंपायरिंग. उदय तांडे, गुरुनाथ पाटील. न्यूट्रल, पारदर्शक, निर्दोष, निष्कलंक, निपक्षपाती असा हा निर्णय. बॉलिंग मार्क तयार, आगामी चेंडू तयार. या डाकू हाताचा गोलंदाज. चेंडू गेलाय मिड विकेटला आणि एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 22 वर. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सासणे गावचे सुरेश मोहिते यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. ते ऑनलाईन आहेत, युट्यूबवर बघत आहेत. चेक याच दरम्यान करावे गावचे आदरणीय दिनेश शेठ यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. राकेश तांडेल एकेपीएल मध्ये बरेच पैसे उधळले होते. पुढचा चेंडू तयार. डाकुरे हाताचा गोलंदाज. हो यस, पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदललाय. चेंडूला दिशा दिली, चेंडूला पॉईंटच्या दिशेने मिळेल फक्त 1 धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. टोटल धाव संख्या झाली 22. 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 12 मध्ये 34 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामध्ये 17 धावांची गरज. असे हे इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. अतिशय रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना, दोन बलाढ्य टीम. 12 मध्ये 34. एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी.
चेक या दरम्यान वाहाल नगरीचे सरपंच, युवा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यपथ असल्यावर असलेले हे व्यक्तिमत्व आदरणीय समीर पाटील यांचा शुभ सन्मान. आणि राकेश तांडेल आर ट्रॉफीचे दमदार आयोजक. यस, मोठ्या मोठ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन रतन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. मी विनंती करेन समीर पाटील यांचा शुभ सन्मान. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये युवकांनी वाटचाल केली पाहिजे. भविष्याचा भारत आणि भविष्याचा आपला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्हा जर विचार केला तर या तरुणांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. या सामाजिक आणि राजकीय पटलावर वहार नगरीचे हे युवा आणि खऱ्या अर्थाने पाहिले आणि राकेश तांडेल ज्यावेळी वडवेल मध्ये स्पर्धा होता तर त्यांच्यामुळे यांचं योगदान जबरदस्त असतं. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. आणि करावे गाव आणि करावे गावाचे त्यांचे ऋणानुबंध आपण पाहिलं तर नातेसंबंध आहेत. योगेश तांडेल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, तसेच अमर पाटील या व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान. आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा, विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांचा या खासदार चषकाच्या दैदिप्यमान सोहळ्याच्या व्यासपीठावर शुभ सन्मान रूपी सत्कार केला जात आहे. हिरो मिस्टर परेश ठाकूर, ज्यांची मी बघितली ती फलंदाजी, तोंड्याच्या मॅच मध्ये स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न होता आणि अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, भन्नाट वेग. 11 मध्ये 34 धावांची गरज. पहिला चेंडू गेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू, जबरदस्त मारा, समय सूचक, समय धमाधम. याच्यानंतर अमर पाटील यांना सन्मानित करत आहेत. आणि हा पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये असेल, झेल घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि हा बघूया लॉफ्ट करायचा होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. उर्वरित चेंडू राहिले 10 बॉल आणि 10 म्हणजे 32 म्हणजे 3.20. यस, चेक या दरम्यान गुरुवर्य दीपकजी पाटील सर, उत्कृष्ट सूत्रसंचालक, निवेदक यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. त्यांच्या समवेत विघ्नेशजी मडवी, व्हॉइस ऑफ नेरूल, रायगड जिल्हा आणि रायगड जिल्हा गाजवला. आदरणीय दीपकजी पाटील सर, उत्कृष्ट समालोचक, सूत्रसंचालक, निवेदक आणि मराठी भाषा आणि मराठी भाषेला समृद्ध करणारा हा आवाज आहे. मी म्हणेन वेलकम सर. वेलकम. रतनबुवा स्पेशलिस्ट आहेत ते. रतनबुवाचं मंगळसूत्र सध्या त्यांच्या गळ्यात आहे. चला 12-10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल पाहिजे 28 धावांची गरज. 9 चेंडू 28 धावा असं हे समीकरण. अटीतडीचा नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाला पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना पुन्हा एकदा परेश ठाकूर यांचा हा चेंडू पुन्हा एकदा. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. दमदार टायमिंग, जबरदस्त टायमिंग शॉट, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस स्ट्रोक्स. बघा 8 मध्ये राहिला धावा तब्बल 24 धावांची गरज. रौनक तांडेल, जयवंत तांडेल सुपुत्र. क्रिकेटचा भयंकर वेळ. 8 मध्ये 24. बघा अजूनही मॅच बॅलन्स आहे. त्रिशंकू अवस्था, दौलायमान स्थितीत हा सामना आहे. आज ज्यांनी जयेश भोसले यांनी अतिशय अफलातून ज्यांनी समालोचन केलं, साकारलं. ज्याने भिवंडीची बिग बॅश अतिशय प्रखरपणे ओघवत्या भाषेत ज्यांनी समालोचन करणं आमचे जयेश भोसले सर असतील. आणि आता नुकतं ज्यांचं आगमन झालंय रतनबुवा ब्रँड मिस्टर दीपक पाटील. आणि हा चेंडू पुन्हा एकदा भरकटलाय. दिशाहीन मारा, सदोष मारा, स्वैर मारा, तकलादू मारा, बेगडी मारा, सवंग मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा, समर्थन, अनुमान, अदमास, अंदाज, अटकाल. 1 धावेचं प्रतिपादन. टोटल स्कोर्स 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. हा झेल महत्वाचा असेल आणि गेलाय नो मॅन्स लँड मध्ये. 3 तिगाडा काम बिगाडा. धावा मिळते तब्बल 1 धाव मिळते. टोटल स्कोर इज मुव्हिंग 35 आणि रायला जिंकण्यासाठी तब्बल 7-22. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम परेश ठाकूर. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, नामवंत समालोचक चांगले. बघूया टोटली प्रोफेशनल, व्यावसायिक. बघूया या 2 स्पर्धेचे 2 आयोजक आहेत ना. नो प्रॉफिट नो लॉस अशी ही स्पर्धा आहे. लॉस जास्त असेल, प्रॉफिट तर नाहीच आहे. कारण भूतं भरपूर आहेत. आता नाव घेत नाही मी. कोणाच्या करगोड्याला कोणाच्या चाव्या आहेत. चला 7 मध्ये लास्ट डिलिव्हरी परेश ठाकूर. 7-22. अतिशय दमदार स्पर्धा, चांगली क्वालिटीचं साऊंड सिस्टम. पीटीसी केडी संदीप वास्कर यांचे रायगड जिल्ह्यामधील
ओपन झालेली ही दुसरी वेबसाईट. तुमचे बंदर एके असू द्या लाईव्ह आले, नंतर तुम्हाला 5वीनं बारशेच वाजवावे लागतील. चला हा पहिला शेवटचा चेंडू, अंतिम बॉल. आणि हा येस कोटा आणि राहिलं शेवटचा अंतिम निर्णायक षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचे षटक. 6 मध्ये कुटायचे तब्बल 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. जरी 1 धाव कमी पडली तरी चोळीत जावं लागेल, म्हणजे हात चोळीत जावं लागेल. शेवटचा गोलंदाज धुतुम विरुद्ध हे 6 मध्ये 21. बघा केडीला मी इन्फॉर्मेशन दिली, त्याच्यानंतर बघा टेक्नॉलॉजी कशी प्रखर आहे. पहिल्या दिवशी थोडीशी झाली काहीतरी, थोडंफार असतंच, नवीन नवीन संसार असतो. बरं तर बायकोला माहीत नसतं किचन कुठं आहे, बरोबर की नाही, भांडी कुठं आहेत, सासूवर डाफरणार, हे नाही ते ना. नंतर एकदा रुळली मग सगळ्या गोष्टी कशा पूर्वत होतात. चला शेवटचं षटक, बॉलिंग मार्को तयार. यस काविलवाली धोतुमगाव शेवटचा गोलंदाज. पहिल्यांदा भिंगारीची उतरवली काविल, सगळी मुलासकट. आता ह्या दुसरे रोगवाले आहेत, त्यांची उतरवायची एकदा. राज ठाकूर शेवटचा गोलंदाज. 6 मध्ये 21 धावांची गरज. 6 गेंदे 21 रन. पहिला चेंडू तयार. राज ठाकूर यांच्या पटाडीमधला शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर. अतिशय दमदार स्पर्धा. जबरदस्त संघाचा समावेश. पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला गोरसई भावेश पवार, दुसऱ्या दिवशी नेरुळगाव साईधाम, आणि काल गेलाय बामण डोंगरी. यस खरं म्हणजे वाशेगावने तो अक्षरशः झेल जर नसते सोडले म्हणजे नवीन म्हणजे 2 टीम राहिले असते, काही 50-50 हजार मिळाले असते. चला राज ठाकूर आणि ह्या शॉर्ट पिच नंबर हलक्या त्यानं पुश केला, टॅप केलाय. चेंडू जाईल मिड विकेटला. मिळेल फक्त 1 धाव आणि 5 चेंडू मध्ये राहिल्या 20 धावांची गरज. दुतुम संघ असं वाटलं होतं की परेश ठाकूर यांनी दमदार बॅटिंग केली, पण परेश ठाकूर अशी विकेट गेली. नंतर मात्र जी पडझड, वातायात, यातायात. याच्यानंतर ओवळे विरुद्ध वहाल. ऋषी नाईक ब्रँड, कारण ऋषी नाईक सध्या नाहीत आहे, कारण वहाल गावी ऋषी नाईक यांना ओळखलं खास करून. लेदर क्रिकेट असू द्या, टेनिस क्रिकेट असू द्या, रिटायरमेंट घेतली, निवृत्त झाले. तसेच आमचे निलेश म्हात्रे रिटायरमेंट नंतर सध्या 40+. याच्यानंतर शेवटची मॅच करावेची आहे. ज्याची गाडी त्याचे 5 प्लेयर पहिले जाऊन बसतात, दुसऱ्याला जागा नाही. बघूया आज कसा परफॉर्मन्स करतील आणि तेव्हा नेमकी मी कॉमेंट्री करणार अख्खी मॅच. मी आता रेस घेतो जरा. चला टोटल स्कोर झाला 38. नाही बरोबर आहे ना, जो फॉर्मेट आहे तो बरोबर आहे ना, तसाच फॉर्मेट आहे बऱ्याच वर्षापासून. आणि हा शॉर्ट पिच हप ट्रॅकर पुन्हा एकदा केला आक्रमण. आणि ह्या दमदार टायमिंग बघा. समीकरण अजून अर्ध्यावर ठेवल्या. अजूनही आपलं जीवन अशा पल्लवीत ठेवल्यात. जीवन अवंत ठेवलाय, जेव्हा अवन जिवंत ठेवलाय. जर सरळ षटकारांची तिकडी, हॅट्रिक फक्त षटकारांची नसते, हॅट्रिक फक्त हिज ओनली ओव्हर विकेट, नॉट अदर्स. सरळ लगत म्हणजे षटकारांची तिकडी मालिक कोण देणार? ज्ञानेश्वर ठाकूर फ्रॉम सालपाडा. अमोल वास्कर 2000. क्या बात आहे. आमचे हे कुठे गेले ते शिरोनावाले जॅक गॉड, जॅक म्हात्रे, त्यांचा संघ नंतर आहे हो निघाला. नाही इथं दिसला आम्हाला. आता जाऊ दे रे, बरोबर आपले पण ओट्या भरतात, असे पाहिजे उलटा. असे 10-12 यावेत, आम्ही विनंती करतो एकविरा मातेला. चला बॉलिंग मार्क तयार. शेवटचं षटक. आणि हा येस आउटसाइड दॅट स्टंप, दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. जबरदस्त मारा, पिचिंग झाला उद्वेष्टीच्या बाहेरून. अप्रतिम बॉलिंग अटॅक, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. जालिम मारा, भन्नाट मारा, गती आणि मती याचा पुरेपूर वापर. 3ला 13 पाहिजे. 3 मध्ये 13, 3-13 असं समीकरण, इक्वेशन. रायरा महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा पंचांचा बघूया निर्णय. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. समाधान नाहीत का? असंतुष्ट असाल तर तुम्ही इकडे पाठवा जरा. घेतला रिव्ह्यू? थांबा अंपायर रिव्ह्यू घेतला का?
बॉलिंग बॅट्समॅन कशाला घेणार, त्यांचा फायदा आहे, घेणार तर विरोध बघूया. काल होत्या नृत्यांगना धमाल झाली. विंधणे ग्रामपंचायत प्रीमियर लीग. जर तुम्हाला स्वर्गसुख घ्यायचं असेल तिकडे जा विन्याला ही मॅच सोडून. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. येस, अंपायरचा हा चांगला निर्णय, जबरदस्त निर्णय, न्यूट्रल, पारदर्शक, निपक्षपाती निर्णय माझ्या समवेत असतील. दीपक पाटील, पलसपेगावचे जयेश भोसले. आज बघा एकापेक्षा दर्जेदार असे समालोचक आहेत आणि कमी तिथे आम्ही. हो येस, आउटसाइड द स्टंप. 3 चेंडूमध्ये 12 आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. राहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज, म्हणजे कंपल्सरी 2 षटकार मारावे लागतील. एक जरी धाव कमी पडली तर दोघांना चोळीत जावं लागेल, म्हणजे एका तरी जावं लागेल. 2 षटकार कंपल्सरी रिक्वायर्ड इन रिमेनिंग 2 डिलिव्हरीज. 2 मध्ये 12. काय जबरदस्त मॅच, थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स, ट्विस्ट, रंजक सामना, रोमांचक सामना. बॉलिंग मार्क तयार राज ठाकूर आणि हा यस भरकटलाय. हे चेंडू तुम्हाला टाळावे लागतील. या चेंडूने वाट लावली कोणाची, भिंगारीवाल्यांची. हा चेंडू तुम्हाला, चला राहिले 11 धावांची गरज. बॉल राहिले 2. दोन्ही संघांनी देव पाण्यात टाकून बसले धुतुंबाले. आणि हा यस लॉप केला, चेंडू हवेमध्ये असेल. इज द बेस्ट. ज्याने संसदेमध्ये आवाज उठवला, दमदार प्रतिक्रिया व्यक्त केली, असे आमचे नामवंत अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, सगळ्यांचे मामा बाल्या मामा. बघा शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू. 50,000 तरी असावा, कारण जर क्वालिफाय झालात कमीत कमी 50,000. जर सेमी फायनल मध्ये गेलात राज ठाकूर, जिंकण्यासाठी एका चेंडूवर पाहिजे 5 धावांची गरज, म्हणजे मोठा फटका, बिग विकेट, हिट इट. चला राज ठाकूर तयार, खेळेल फलंदाज. ओमकार टोनबे मागच्या सामन्याचा हिरो, तो आता हिरो ठरते का बघूया. एक दमदार सिक्सर, अतिशय दमदार स्ट्रोक, नेत्रदीपक फटका. शेवटच्या चेंडूवर करावा गेला आक्रमण. राईट आर्म राहून विकेट आणि मॅच. यस, आणि कावेल उतरवली मात्र. यस, चेक जाऊया मान्यवर पाहुण्यांच्या सोबत सन्मानाकडे. आज अभाला एवढं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे योगेशजी म्हात्रे साहेब. साहेबांचा परिचय आणि खऱ्या अर्थाने आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मागील काही वर्षामध्ये अचीवमेंट अवॉर्ड, लोकमत इंटरनॅशनल अवॉर्ड 2023, बिल्डर वॉज हॉनर फॉर एक्सलन्स इन वेअर हाऊसिंग फॅसिलिटी, prestigious colonizer award 2021 awarded by MP health minister. धन्यवाद most prestigious award. Yes guruvarya, most prestigious award. Hero man of the match